माझी लेक किती मोठी झाली माझ्या समोर आहे आता, पण मी काहीच करू शकत नाही. मला असं वाटतं की तिला असं घट्ट मिठी म्हणावी, खूप लाड करावी आणि तिला सांगावं की मीच आहे तुझी आई. अरे मॅडम, तुम्ही माझ्या बाबाला जॉब वरून नका काढू, प्लीज 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 प्लीज. असं का बोलतेस तू? मी का काढू तुझ्या बाबाला जॉबवरून? तुझा बाबा चांगलं काम करतो. तू काळजी नको करू, सगळं छान होईल. मॅडम, तुम्ही किती छान आहात. मला एकदम माझ्या म्हणजे तुम्ही मॅडम सारख्या नाही आहात. कदाचित माझी आई पण तुमच्यासारखीच असावी. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा आता पुन्हा एकदा संस्थेत आलेली असते आणि समोर पाहते तर काय आरोही उभी असते. आरोहीला बघून तिची नजर काही हटत नसते, कारण आज तिची मुलगी साक्षात तिच्या समोर असते. इतके दिवस तिला वाटत होतं की आपली मुलगी नाहीये, पण आज मुलगी असून सुद्धा आपण तिला भेटू शकत नाही अशी मनात कुठेतरी खंत वाटते. दुसरीकडे रमा तिकडनं जात असताना तिला आरोही म्हणते, मॅडम खरंच हो, माझा बाबा चुकत नाही हो, माझ्या बाबाला नोकरीवरून काढू नका. काल जो काही अक्षयला त्रास झाला होता त्यावरूनच आता आरोही रमाला बोलत होती. रमा म्हणते की नाही का बाळा, तुझ्या बाबांना कामावरून काढून टाकत नाहीये, तुझे बाबा उत्तम काम करतात आणि तुझ्या बाबांना कधीच कामावरून काढूनही टाकणार नाही असं देखील ती आता सांगू लागते. जेव्हा हे सगळं काही ती सांगत असते ना, तेव्हा मात्र आरोहीला खूप बरं वाटतं. आरोही म्हणत असते की खरंच आज मॅडम तुम्ही आहात ना, म्हणून आम्ही आहोत, म्हणजेच आमची फॅमिली सुद्धा. माझा बाबांना काल खूप जास्त डिस्टर्ब होता म्हणून मला टेन्शन आलं होतं. आणि त्याच वेळेला ती मिठी मारू लागते आणि जेव्हा ती मिठी मारते ना, तेव्हा ती म्हणते की माझी जर आई असली असती ना, ती सुद्धा तुमच्यासारखीच असली असती. आणि असं बोलून ती जेव्हा रमाला मिठी मारते ना, तेवढ्यातच तिथं अक्षय आलेला असतो आणि अक्षय हे सगळं पाहतो. अक्षय लगेच जो आहे तो आता लांब करतो. अक्षय जेव्हा आरोहीला लांब करतो तेव्हा आरोहीला सांगतो की चल आपण जाऊया. त्याच वेळेला आता आरोही आणि त्याचसोबत रमाचा पदर जो आहे तो आता आरोहीच्या बॅगेत अडकलेला असतो. त्यामुळे आता अक्षय तिथे येतो आणि अक्षय तो पदर जो आहे तो बाजूला करतो. व रमाला खूप जास्त वाईट वाटतं. बिचारी रमा सगळं काही सहन करत असते. तर दुसरीकडे आता अक्षय आरोहीला स्कूलमध्ये जायला सांगतो, तर ती तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर अक्षय जो आहे तो रमासमोर हात जोडतो आणि रमाला म्हणतो की मॅडम मी तुमच्यासमोर हात जोडतो, पण माझ्या फॅमिलीपासून माझ्यापासून थोडं लांबच राहा, ते आमच्यासाठी बरं असेल असं देखील आता सांगितलेलं असतं. त्यामुळे आता अक्षय जे काही बोलतोय त्यामुळे रमाला खरं तर धक्का बसलेला असतो. रमालाच कळत नसतं की काय बोलावं या सगळ्यामध्ये, कारण ज्या काही गोष्टी अशा घडत असतात ना, त्या एकदमच भयंकर अशा घडत असतात आणि अचानक घडत असलेल्या गोष्टींमुळेच आता ती खूप जास्त डिस्टर्ब असते. तर दुसरीकडे जेव्हा अक्षय तिच्यासमोर हात जोडतो ना, तेव्हा ती सुद्धा काहीच बोलू शकत नसते, कारण तिच्याकडे दुसरा ऑप्शनही नसतो. तो अक्षरशः तिला हात जोडतो आणि म्हणतो की प्लीज माझ्या फॅमिलीमध्ये या मॅटरमध्ये पडू नका, ती माझी मुलगी आहे आणि माझं आयुष्य आहे, मी काय करायचं ते बघून घेईन असं देखील तो म्हणतो. आणि त्याच वेळेला मात्र तिथे आता एक पिऊन येतो आणि बोलतो की तुम्हाला अण्णासाहेबांनी बोलवले. अक्षयला अण्णासाहेबांनी बोलवले म्हटल्यावर तो एकदमच घाबरतो. त्याला कळून चुकतं की नक्कीच काहीतरी गडबड झाली असेल म्हणून अण्णासाहेबांनी आपल्याला बोलवले असेल. तो लगेचच तिकडनं जायला निघतो. रमा मात्र बिचारी एकटीच तिथे उभी असते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं अण्णासाहेबांनी बोलवलेलं असतं म्हणून अक्षय केलेला असतो. तर अण्णासाहेब जे आहेत ते आता अक्षयवर भडकलेले असतात, कारण त्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला जेव्हा शशिकांत आला होता तेव्हा शशिकांतने जी काही हालत केली होती ना पूर्ण सामानाची हे सगळ्याची, याबद्दल आता कळलेलं होतं आणि त्यामुळेच आता अण्णासाहेब जे आहेत त्याच बोलण्याकरता त्याला बोलवलेलं असतं. अक्षय जो आहे तो अण्णासाहेबांची माफी मागतो आणि म्हणत असतो की खरंच माफीच मागतो मी तुमची, जे काही नुकसान झालंय ते मला कळतंय, पण इथून पुढे अशा काही गोष्टी होणार नाही असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या घडत असतात तेव्हा मात्र अण्णासाहेबांना समोर कॅन्टीनमधला जो व्यक्ती असतो, म्हणजेच त्यांच्या देखरेखीखाली सगळं काही होत असतं, तो माणूस म्हणतो की यांचा स्वयंपाक एकदम उत्तम असतो. अरे स्वयंपाक उत्तम असला म्हणून काय झालं, असं काही करणं तर मला नाही आवडत असं देखील आता अक्षयला सांगण्यात येतं. अक्षय म्हणतो की सर एकदा चूक झाली, यानंतर चूक होणार नाही, माफ करा मला असं बोलून तो कसं बसं शांत करायचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला आता मला पैशांची गरज आहे पण मला नोकरीवरून काढून टाकू नका असं देखील अक्षय म्हणतो. तर अण्णासाहेब म्हणतात की तुला पैशांची गरज आहे, मला माहिती आहे, तू उत्तम जेवण सुद्धा बनवतो आणि म्हणूनच मी डिसिजन घेतलेला आहे की तुला अजून एक काम द्यायचं, तर ते तू काम नीट करशील ना, पार पाडशील ना असं देखील विचारलं जातं. त्याच वेळेला आता अक्षय म्हणतो की हो सांगा ना मला, मी काम करायला तयार आहे. त्याच वेळेला मात्र माझ्या मुलीचं साखरपुडा आहे आणि त्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये तूच कॅटरिंग करावं असं मला वाटतं असं देखील सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात ना तेव्हा मात्र अक्षयला धक्का बसतो. अक्षय म्हणतो की सॉरी पण हे काम मी नाही घेऊ शकत. त्यावर मात्र आता अण्णासाहेब जे आहेत ते म्हणतात की आता तर तू म्हणाला होतास ना की तू ही सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे, मग काय झालं आता अचानक का जबाबदारी सोडत आहे, घे ना जबाबदारी. तू तर म्हणाला होतास तुझ्या फॅमिलीसाठी तुझ्यासाठी पैशांची गरज आहे, मग हे काम करायला काय हरकत आहे, कर.
तुलाही पैसे मिळतील 4. पण नाही, हे ऐकायला आणि करायला तो तयार नसतो. तो सरळ म्हणतो की सॉरी, पण मी हे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकत नाही. अण्णासाहेब म्हणतात पण का, त्याला काही कारण तर असेल ना. तर दुसरीकडे मात्र आता इरावतीसाठी राणीने कॉफी आणलेली असते आणि राणी ती कॉफी जी आहे ती इरावतीला नेऊन देते. इरावतीला जेव्हा राणी कॉफी नेऊन देते तेव्हा आता इरावती म्हणत असते की काय झालं आहे, तर काही प्रॉब्लेम आहे का. तर ती म्हणते की नाही, अक्षय दादा सुद्धा काल खूप जास्त नर्वस होते, काय झाले त्यांना कळतच नाहीये. त्यांचे डोळे सुद्धा सकाळी पाहिले तर लाल झालेले होते. बहुतेक ना त्याला त्यांच्या बायकोची आठवण येते असं मला वाटतंय, कारण आरोही सुद्धा तेच म्हणत होती, आईची आठवण येते वाटतं त्याला. तर हे सगळं बोलल्यानंतर मात्र दुसरीकडे खूप जास्त खवळलेली असते ती म्हणजे इरावती म्हणते की तुम्ही लोकांना काही बोलू नका आणि कशाचाही संदर्भ कशालाही लावू नका. पहिलेच मी सांगते, काहीच गरज नाहीये त्या बाईचं नाव घ्यायची. ती बाई स्वतःहून सोडून गेली दुसऱ्या पुरुषासोबत, अक्षयला टाकून एक मुलगी टाकून गेली, तेव्हा तिला काही पडलं नाहीये. तर त्या बाईचं नाव आता या घरात मला काढलेलं बिलकुलही आवडणार नाही असं देखील आता जी राणीला इरावती बोलत असते. तर त्यानंतर इरावतीचं डोकं सटकलेलं असतं. त्यामुळे इरावती जी आहे ती राणीला म्हणते की मला ही कॉफी नको, मला दुधाची कॉफी बनवून आण जा, पहिल्यांदा डिग करा आणि असं बोलून ते तिला जायला सांगते. दुसरीकडे आता रमा जी आहे ती मात्र आता अक्षयच्या बोलण्याचा विचार करत असते. म्हणजे तिच्या डोक्यात सतत तेच विचार सुरू असतात की आता आपण काय करायचं, आपण खरंच या सगळ्यातून मूव्ह ऑन व्हायचं का. एक तर इतक्या वर्षानंतर मला माझी मुलगी अक्षय भेटला आहे, पण या सगळ्या गोष्टींमध्ये मी अडकून बसली तर तो सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो. खरं तर अण्णासाहेब म्हणतात तसं भूतकाळातल्या गोष्टींकडे अडून राहायचं नाही, या सगळ्याचा विचार करायचा. आणि मला सुद्धा असं वाटतं की जर अक्षयलाच या सगळ्याबद्दल काहीच वाटत नाहीये तर मी सुद्धा या गोष्टींमध्ये का अडकून राहू. म्हणजे मला असं वाटत होतं की अक्षय इतक्या दिवसानंतर भेटतील तर माझ्याशी नीट बोलतील, पण त्यांना तर माझ्याशी नीट बोलायचंही नाहीये. उलट ते मला बोललेत की आमच्यामध्ये येऊ नका म्हणून. मग काय करायचं आहे मी तरी. तर दुसरीकडे आता तिथे आलेला असतो तो म्हणजे साई जो आहे तो मात्र आता रमाला म्हणत असतो की काही झालं आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, तसं असेल तर सांग, मी अण्णासाहेबांशी बोलतो आणि आपला जो काही साखरपुडा आहे, लग्न ठरवलंय ते थोडं पोस्टपोन करूया, रद्द करूया. जर तुझी इच्छा नसेल तर मला नाही करायचंय सगळं, असं देखील साई जो आहे तो तर रमाला म्हणतो. पण रमाने आता ठरवलेलं असतं की जर अक्षयलाच आता पुढे न्यायचं नसेल, माझ्याशी जुळवून घ्यायचं नसेल, तर मी तरी कशाला या सगळ्या गोष्टींचा विचार करत बसू. आणि म्हणूनच तिने आता सांगितलेलं असतं की सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, पण मी तुझ्यासोबत करायला तयार आहे, मला आता तुझ्यासोबतच पुढचं आयुष्य घालवायचं आहे, मी या लग्नासाठी तयार आहे असं तिने कन्फर्म आता साईला सांगून टाकलेलं असतं. आणि त्यामुळे साई सुद्धा आता रमाकडे पाहत राहतो. पण त्याच वेळेला रमाच्या डोळ्यात दुःख असतं हे सुद्धा साईला कळतं. पण आता रमा तरी काय करणार. रमाला असं वाटत होतं की इतक्या दिवसानंतर तो भेटला तर आपला नक्कीच तो विचार करेल, पण इथे नसतं तसं. इकडे मात्र आता अण्णासाहेब जे असतात ते खूप जास्त भडकलेले असतात आणि ते म्हणत असतात की तुम्ही तर आता म्हणाला होतात की तुम्हाला कामाची गरज आहे आणि आता सरळ तुम्ही म्हणताय की मला नको आहे हे काम वगैरे, काय आहे काय नक्की रिझन काय आहे. तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं नाहीये, तुम्हाला त्याचे पैसे मी वेगळे देतोय तरी सुद्धा तुम्ही काम करायला तयार नाहीत, याचं नक्की कारण काय हे तरी मला सांगा. त्यावर आता अक्षयला काय कारण द्यावं हे समजत नसतं, कारण रमाच्या साखरपुड्याचं हे सगळं करायचं हे थोडी तो सांगणार की ती माझी बायको आहे म्हणून. त्यामुळे स्वतः शांत असतो. त्यानंतर तो म्हणत असतो की माफ करा साहेब, पण मी ते कारण सांगू शकत नाही, थोडं समजून घ्या. पण नाही, इथे काहीच त्यांना समजून घ्यायचं नसतं. ते सरळ म्हणतात की मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये, मला एकदम कन्फर्म सांग की तू हे कॉन्ट्रॅक्ट घेणार आहेस का. आता अक्षयचा नाईलाज झालेला असतो, अक्षयला ते कॉन्ट्रॅक्ट घ्यावंच लागणार असतं. त्यामुळे आता अक्षय जो असतो तो बोलतो की ठीक आहे, मी हे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार आहे. त्यावर अण्णासाहेब देखील खुश होतात. अण्णासाहेबांना सुद्धा आवडतं की ह्या निमित्ताने का होईना या शेफच्या हातचं आपल्याला जेवायलाही मिळेल आणि त्याच हे शेफ जो काही जेवण करतो ते उत्तमच करतो, त्यामध्ये कोणत्याही अडचणी नसतात. लहान मुलांचंच काय, मोठ्या माणसाचं सुद्धा जेवण हा खूप छान करतो हे सुद्धा आता त्याला माहिती असतं आणि म्हणूनच त्यांनी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. दुसरीकडे गोलू, आरोही, अर्था एकत्र टिफिन खायला बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता त्यांचं बोलणं सुरू असतं की उद्या गोकुळाष्टमी आहे, तर आपल्या स्कूलमध्ये दहीहंडीचं फंक्शन आहे. तर त्याच वेळेला लगेच आरोही म्हणते की मीच या गोकुळाष्टमीमध्ये पार्टिसिपेट करणार आहे आणि मी कृष्णा बनणार आहे, मला कृष्णा बनून वरची हंडी फोडायची आहे असं देखील आता आरोही म्हणत असते. त्यावर अर्था तिला नकार देत असते आणि ती म्हणत असते की या सगळ्यासाठी काका तयार होणार नाही, त्यामुळे तू उगाच या सगळ्याच्या नादी लागू नकोस, मी तुला सांगते. पण त्याच वेळेला आरोही खूप जास्त नाराज होते आणि आरोही जी आहे ती अर्थाला मस्का लावते आणि अर्थाला सांगत असते की प्लीज ना ताई, असं नको करू प्लीज, असं म्हणून ती तिला थांबवायचा प्रयत्न करते. आणि त्याच वेळेला जेव्हा आता ती तिला थांबवायचा प्रयत्न करत असते ना, आरोहीने समजवल्यामुळे काहीच उपयोग होणार नसतो. आरोही जे काही समजावते त्यामुळे अर्था जी आहे ती तिला या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायला परवानगी देते. आणि जेव्हा या सगळ्यामध्ये तिनं आता पार्टिसिपेट करायला परवानगी दिलेली असते म्हटल्यावर काहीच ऑप्शन नसतो. तर दुसरीकडे गोलू जो आहे तो सुद्धा आरोहीला सांगत असतो, आरोही नीट सांभाळून, हा मला तर ना या सगळ्याची भीतीच वाटते. तर दुसरीकडे रात्री सगळेजण जेवायला डायनिंग टेबलवर बसलेली असतात. तारा आणि त्याचसोबत पार्थ हा आपल्याच कामामध्ये व्यस्त असतो, पार्थ मोबाईलमध्ये, तर तारा सुद्धा आपल्या मोबाईलमध्येच काही ना काही रील्स वगैरे बघत असते. तर अक्षय म्हणत असतो की तारा खाऊन घे ना. तर तारा म्हणत असते की माझा ना जेवायचा बिलकुलही मूड नाहीये, मलाही नकोय असं तिनं ठणकावून सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर ती डायनिंग टेबलवरनं उठून निघून जाते. जेव्हा ती तिकडनं निघून जाते तेव्हा अक्षय काहीच करू शकणार नसतो, अक्षय काहीच बोलत नाही. तर पार्थला तो म्हणतो अरे तू तरी खाऊन घे ना, काय चाललंय तुझं. पण पार्थ म्हणतो की काय खाऊ, हे ते भाकरी भाजी हेच खाऊ का. माझे जे फ्रेंड्स आहेत ना ते लोक काय खातात माहिती का, त्यांच्या ताटात पिझ्झा बर्गर्स या सगळ्या गोष्टी असतात आणि माझ्या ताटात काय तर हे असलं नाही, मला ना हे काही सुद्धा नकोय, त्यापेक्षा न खाल्लेलं परवडलं असं बोलून तो सुद्धा निघून जातो. म्हणजेच त्यांना खायची इच्छा जी आहे ना ती काही उरलेली नसते आणि म्हणूनच ते लोक खात पित नसतात. आणि अक्षयला मात्र या सगळ्याचं वाईट वाटत असतं. अक्षय त्याच्या परीने सगळे प्रयत्न करत असतो त्या मुलांना समजवायचे, त्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचे, पण ही मुलं काही कामाची नसतात. म्हणजे ही स्वतःला शहाणी समजत असतात. पार्थ सरळ म्हणतो की मला काही नकोय खायला आणि तो उठून तिकडनं
निघून जातो. तर दुसरीकडे अक्षयला वाईट वाटतं. अक्षय म्हणतो की ही दोन पोरं अशी वागतायत, यांचं बघून आता आरोही आणि अर्था सुद्धा असंच वागायला लागतील ना. अर्था म्हणते की नाही मी असं नाही वागणार, कारण अर्थाला ना या सगळ्याची जाण असते, कारण तिला माहिती असते की तिचा काका तिच्यासाठी किती काही गोष्टी करतोय, ज्याची जाण या लोकांना नसते आणि म्हणूनच हे सगळं काही घडून येत असतं. तर दुसरीकडे मात्र आता रमाकांत काका म्हणत असतात की यावर आपल्याला एक मार्ग मिळू शकतो, म्हणजेच आपण ना कोणाचा तरी विचार करूया. पण दुसरीकडे अक्षय म्हणतो की तू रमाकांत काका त्या विषयावर बोलू नको, मला त्या गोष्टी पुन्हा ऐकायच्या नाहीत आणि मला त्या गोष्टी करायच्याही नाहीत असं देखील तो म्हणत असतो. त्याच वेळेला तिथे आता इरावती आलेली असते आणि इरावती सुद्धा असते की मला ना रमाकांत बोलतोय ते एकदम पटतंय, म्हणजेच माझं असं म्हणणं आहे की ज्या काही गोष्टी आता सुरू आहेत ना त्या कुठेतरी ब्रेक व्हायला हव्यात, म्हणजे मुलांनाही शिस्त लागेल, सगळं काही व्यवस्थित होईल. यासाठी मी म्हणते तू कोणत्या तरी दुसऱ्या मुलीचा विचार कर. माझी एक मैत्रीण आहे, तिचीही मुलगी आहे, मी तिला उद्या तुझ्या भेटायला बोलवते. पण या सगळ्यासाठी अक्षय नकार देतो आणि तो म्हणतो की मला या सगळ्या गोष्टी नको आहेत, पुन्हा लग्न वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये मला अडकून नाही बसायचंय असं देखील त्याने आता ठणकावून सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तू या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र इथे इरावतीची स्थिती म्हणत असते तू एकदा भेटून तरी घे. तर दुसरीकडे मात्र आता सगळीजण नाश्ता टेबलवर बसलेली असतात आणि त्याच वेळेला आता वाट बघत असतात, ती म्हणजे आता रमाची. रमा आता तिथे येते आणि रमा ज्या वेळेला येते ना तेव्हा मात्र आता हे लोक जेवायला बसतात आणि त्याच वेळेला जेव्हा जेवायला सुरुवात करतात ना तेव्हा ती रमाने गोळी आणलेली असते आणि रमा जी आहे ती गोळी देते. ती गोळी खाल्ल्यानंतर आता ते मस्तपैकी जेवणाचा बेत हाणायचं ठरवतात, गोड वगैरे खायचं ठरवतात. पण त्याच वेळेला रमा त्यांना ओरडते आणि म्हणते की नाही तुम्हाला गोड वगैरे काहीच खाता येणार नाही, कारण ऑलरेडी ना तुमची शुगर लेवल वाढलेली आहे आणि त्यामुळेच तुम्ही हे सगळं काही करू शकत नाही हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता कुठचाही पर्याय जो आहे तो उरलेला नसतो. मग ते म्हणतात की मच्छा म्हणजे आता मी काहीच खायचं नाहीये का, असं कसं होईल, काहीच खायचं नाही आहे, थोडं तरी काहीतरी खायला दे ना, असं करू नकोस. तर मी तुझ्या साखरपुड्यासाठी सुद्धा देवधर यांना कॅटरिंगची सर्व्हिस दिली आहे, मग मला त्यांच्या हाताचं काहीच खायला मिळणार नाही का, असं कसं होऊ देऊ. तर दुसरीकडे देवधर या सगळ्यासाठी तयार झालेत का असं रमा विचारते, कारण रमाला तर वाटतच नसतं की अक्षय या सगळ्या गोष्टीसाठी तयार होईल. आणि आता अक्षय तयार झालाय हे जेव्हा रमाला समजतं तेव्हा रमा म्हणते की ओके अच्छा ते तयार झालेत का. तर साई विचारतो काही प्रॉब्लेम आहे का रमा, पण रमा म्हणते की काहीच प्रॉब्लेम नाहीये, उत्तम आहे सगळं, असं बोलून ती आता विषय टाळायचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे मात्र आता इरावती सुद्धा अक्षयला दुसऱ्या लग्नाचं ऑप्शन देत असते आणि म्हणत असते की माझ्या मैत्रिणीची एक मुलगी आहे, तिच्यासोबत नक्कीच तू हे करू शकतोस असं देखील सांगितलेलं असतं. आणि जेव्हा हे सगळं ती काही म्हणते तेव्हा मात्र या सगळ्यासाठी जो आहे तो आता अक्षय तयार नसतो. अक्षय म्हणत असतो की मला या सगळ्याबद्दल काहीच ऐकायचं नाही ना, मला कोणासोबत लग्न करायचंय ना मला कोणाशी बोलायचंय. तर दुसरीकडे मात्र आता आरोही आणि अर्था बसलेल्या असतात. आरोही अर्थाला म्हणत असते की मला या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, पण प्लीज मला तू मदत करा. तर दुसरीकडे अर्था जी आहे ती घाबरलेली असते आणि ती म्हणत असते की नको हे सगळं नको करूस, काकाला नाही आवडणार. पण आरोही जी आहे ती म्हणत असते तू आहेस ना अर्था दीदी, तू घे ना थोडंसं समजून, आपण ना या गोष्टी बाबांना नाही सांगायच्या, या सगळ्या गोष्टी ना आपल्यातच ठेवायच्या, मग तर झालं ना. अर्था म्हणते बरं ठीक आहे. आरोही अर्थाला सांगते की हे आपल्या दोघींमधलं सिक्रेट आहे, हे बाबांना कळायला नको. तेवढ्यातच तिथे आता अक्षय आलेला असतो आणि अक्षय हे सिक्रेट हा शब्द ऐकतो आणि बाबांना कळायला नको हे सुद्धा ऐकलेलं असतं. त्यामुळे आता अक्षय म्हणतो की काय कशाबद्दल बोलताय आणि माझ्यापासून काय लपवताय, मलाही कळू दे जरा, असं देखील आता तो म्हणू लागतो. आणि जेव्हा हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र आता या दोघी जरी घाबरतात त्या कळून चुकतं त्यांना की आता आपण गेलो म्हणजेच आपलं बोलणं ऐकले की काय. पण आता अक्षय विचारतो सुद्धा काय गं काय लपवताय माझ्यापासून, काय सांगायचं नाही म्हणताय, काय गोष्ट आहे मला कळू दे तरी, असं देखील आता म्हटलं जातं. पण आता अक्षयला लगेचच आरोही म्हणते की बाबा हे आमचं सिक्रेट आहे, नाही सांगू शकत तुला, सॉरी हा, असं बोलून ती त्याला टाळत असते. त्यावर अक्षय सुद्धा हसू लागतो. तो म्हणतो की जाऊ दे मुलांचं काहीतरी असेल सिक्रेट आणि ते मला कळू द्यायचं नसेल, बस एवढंच. तर दुसरीकडे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळतं की आरोहीने छान ना कृष्णाचं गेटअप केलेलं असतं आणि ती आता दहीहंडी फोडण्यासाठी त्या मुलांवर चढलेली असते, म्हणजे ते थर लावलेले असतात आणि तिला वर लावलेली हंडी फोडायची असते. आणि त्याचमुळे ती आता ती हंडी फोडण्यासाठी पूर्णपणे तयार असते, वर गेलेली असते आणि ती हंडी फोडणारच असणार. तर दुसरीकडे आता अक्षय कॅटरर्सचं काम करत असतो, कॅन्टीनमध्ये काम करत असतो. आणि त्याच वेळेला आता कॅन्टीनमध्ये असणारे जे मॅनेजर असतात ते अक्षयला सांगतात की तुमची मुलगी तर आज कृष्णा बनली आहे आणि ती हंडी फोडणार आहे. अक्षयला तर याबद्दल काहीच माहित नसतं, कारण अक्षयसाठी हे मोठं सरप्राईज असतं, सिक्रेट ठेवलेलं असतं ना. आणि त्यामुळे जेव्हा आता अक्षयला ही गोष्ट कळते त्यांच्याकडनं तेव्हा अक्षयच्या लक्षात येतं की तो कधीही कोणतंही काम तिला द्यायचं नाही वर चढायचं वगैरे, आणि म्हणूनच तो लगेच हातातली कामं सोडतो आणि तो आरोहीसाठी पळत जातो. तर इकडे दुसरीकडे गोलू जो आहे तो आरोहीला सपोर्ट करत असतो आणि म्हणत असतो की यू कॅन डू इट आरोही, कर तू कर. तर इकडे मात्र आरोही वर चढलेली असते, हंडीतनं तो नारळ बाहेर काढते आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती हंडीतून नारळ बाहेर काढते ना तेव्हा मात्र आता ती खालीच पडणार असते, म्हणजे तिचा तोंड जातो आणि ती खाली पडणार असते. जेव्हा आता ती खाली पडणार तितक्यातच तिथे आता अक्षय आणि रमा सुद्धा पोहोचलेले असतात. पण ती खाली पडताना आई ग असा आवाज येते, त्याबरोबर रमाला एकदमच जाग येते. रमा जी आहे ती लगेच धावत पळत जाते. तोपर्यंत इथे मोठा अनर्थ घडलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.